विनंती आहे आपण समोर या। आपला हा विशेष सन्मान लंबोदर चषकाचे संस्थापक आणि मुख्य आयोजक विशी गायकवाड यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय। धन्यवाद आणि साहेब आपलं मनापासून आभार। आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल थँक्यू सो मच। मैदानाच्या दिशेने जातोय ज्या ठिकाणी मॅच लावते सुरुवात दोन विजयी संघांमध्ये ही मॅच आणि सुरू होत असताना पहिला चेंडूवरती येतोय मोठा प्रहार नितेश पाटीलच्या बॅट मधून लंबोदर चौकार समोरच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न चेंडूला अडवलाय फेकी ओहो डायरेक्ट नाही डायरेक्ट हिट होता राहिले आणि नयन कालुष्टेला जीवनदान सुद्धा मिळालंय। मागील काही स्पर्धांचा जर विचार करायचा झाला किंवा मागील काही स्पर्धांमध्ये तुम्ही जर का फ्लॅशबॅक जाऊन पाहिलं तर या सलामीच्या जोडीने खूप प्रभावित केलं। तेजस इलेव्हन साठी खेळ करत असताना उल्लेखनीय कामगिरी केली आणि त्यामुळे त्यांचा यशाचा ग्राफ सुद्धा तितकाच मोठा आहे। तुर्तास होंडा वॉरियर्स तेजस इलेव्हन हा संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय तितकीच चांगली भिडण देणारा अष्टविनायक विरार संघ चेसिंगच्या रोल मध्ये म्हणजे सर्वप्रथम त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारले। टॉस जिंकल्यानंतर प्रतीक नमोळे ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूला अडवले गेले फेकी करायच्या अगोदर स्वतःला थांबवलं अनिकेतने तोपर्यंत एक धावून पूर्ण केला जातोय। मजा आली मागील दोन मॅचला। दुसरी मॅच थोडीशी वन साइड झाली। JSM साठी विचार करण्याची वेळ आली आहे त्यांना रिप्लॅन करावा लागणार आहे नेक्स्ट मॅचला खेळत असताना कारण अजून एक संधी त्यांच्याकडे आहे। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता यावेळेला चेंडू कुठे गेलाय चेंडूला लपकला आय थिंक येस इथं झेल टिपला गेलाय फलंदाज बाद होतील नितेश पाटीलला मैदान सोडावं लागतंय। बघा कशा प्रकारे हा चेंडू मारला होता आणि त्या चेंडूला अडवलं गेलंय किंवा कॅच लपकला गेलाय। बॅकफुटर ते गेले त्यानंतर इनसाइड आउट खेळत असताना समोरच्या दिशेने ऑनसाइड ऑफसाइडला खेळलेला हा फटका डाईव्ह लगावून चेंडूला लपकलंय झेल बाद फलंदाज बाद। विनोदजी लाटे साहेब याच्याकडून लगातार 3 चौकारांना 500 रुपयाचं बक्षीस लागू झालंय। आमच्या मयूर भोईरला हो सुरुवात झाली मयूरने त्या गोष्टीला सुद्धा एरलं की आता बक्षिसांची सुरुवात झाली आणि ही सुरुवात उद्या रात्रीपर्यंत जोपर्यंत याचा अंतिम सामना संपणार नाही तोपर्यंत चालू राहणार आहे। लगातार 3 विकेटला सुद्धा 500 रुपये। बघूयात कोण या बक्षिसासाठी पात्र होतोय। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅक टू बॅक दुसरी विकेट करण गवळी सुद्धा मैदानाबाहेर वन मोर विकेट डाऊन गॉड। लंबोदर चषकाचा गाजतय नाव जिथे तिथे चर्चा गावो गाव जिथे तिथे चर्चा गावो गाव जिथे तिथे चर्चा गावो गाव मुंबई शहरात त्यांचा प्रभाव लाखो लोकांचा जमला जमाव। मुंबईतील गणेशोत्सव त्या लालबाग नगरीमधील गणेशोत्सव आणि रंगारी बदक चाळ तिथला तो लाडका लंबोदर त्याच्या संपूर्ण कार्यकारिणीमध्ये विशू गायकवाड यांचा खूप मोठा सहभाग असतो आणि त्यांचा हा लंबोदर चषक लंबोदर हे गणरायाचं 5वं नाव आहे आणि या 5व्या नावाला साजेसं रूप मागील 8 वर्षे केलेली मेहनत निळेगावामध्ये होणारी ही स्पर्धा मागील 3 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर सर्कलच्या फॉर्मॅटमधून होताना बघायला मिळाली आणि या मोठ्या फॉर्मॅटमध्ये ज्यावेळेला किंवा सर्कल फॉर्मॅटमध्ये ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न थोडासा मागे बॅकअप लेंथ होता आणि त्याला गतीला परकत असताना ऑनसाइडला दिशा दिली जोपर्यंत खेळलं गेलं विमलकडून तोपर्यंत एक धाव सुद्धा कंप्लीट होताना दिसते। ज्यावेळेला सर्कल फॉर्मॅटमध्ये आले त्यावेळेला त्याचं हे 3रं वर्ष आहे। मागील 2 वर्ष ज्यावेळेला झाली त्यावेळेला दुर्गेश इलेव्हन या संघाने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं। आता या हंगामामध्ये कोणता संघ विजेतेपद पटकावतो याच्यासाठी 16 संघ एकमेकांसमोर भिडणार आहेत आणि जसं मगाशी असोसिएशन मेंबर्स लॉसन कोरिया यांनी सुद्धा सांगितलं की जसा हा ग्राफ वाढत चाललाय SPL नंतर सायबा प्रीमियर लीग नंतर BPL नंतर तो वाढता ग्राफ अजून मोठ्या प्रमाणात वाढावा आणि क्वालिटी टुर्नामेंट खेळायला मिळाव्यात। येस पॉवर प्ले घेतला गेला आणि पॉवर प्ले येस पॉवर प्लेचा सायरन सुद्धा वाजलाय सगळ्यांना माहित पडलं पाहिजे पॉवर प्ले आलाय आणि ती पॉवर प्लेची पॉवर अशी त्या आवाजामधून आली पाहिजे आणि ती आवाजामधून दाखवत असताना आमचे मयूर भोईर थँक्यू सो मच मयूर। 2 संघामध्ये 2 लाल बावटे आहेत
एका बाजूला नितेश पाटील, दुसऱ्या बाजूला अनिकेत मुळे. तुर्तास संकेत गोलंदाजी मार्क वरती. मागील मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी त्याने हाताळली होती. 7 वरती 2 पहिलं षटक संपलंय. समोरच्या दिशेने ओ फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, अडवलाय चेंडूला, पण तो अडवत असताना कोणती धाव आलेली नाहीये. म्हणजेच काय तर अष्टविनायक विरारचे खांदे थोडेसे उंच आहेत. हे दोन संघ या अगोदर मारंबळपाड्यामध्ये एकमेकांसमोर आले होते आणि त्यावेळेचा खेळ काय झाला होता याची सुद्धा चर्चा केली जाणार आहे. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, परंतु चेंडू हातातून निसटलाय, निघून गेलाय सीमारेखा पार. येतोय लंबोदर चौकार. दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा, विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा, विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा, विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. थँक्यू डीजे. चौकार आला आणि चौकार आल्यानंतर फिल्डिंग आता बदलली आहे. बघूयात विमल सिंग कशा प्रकारे अजून या धावपलकाला बढावा देतोय. गरज आहे मिडल ऑर्डरला बळकट करण्याची. मागे जाणारा चेंडू ओ रिव्हर्सचा अटेम्प्ट अभिच्या हातामध्ये जाऊन थांबला, तोपर्यंत कोणती धाव येत नाहीये. चौकार आला तरी सुद्धा ती धडधड अजूनही मनामध्ये कायम आहे आणि त्या फटक्यामध्ये सुद्धा तो कॉन्फिडन्स दिसत नाही. म्हणजे हे दडपण तेजस सिल्वरवरती किती मोठ्या प्रमाणात आहे ते आपण बघू शकताय. तुर्तास संकेतला इथं हिरो बनण्याची संधी. मोठा फटका, थोडीशी फ्लाइट, बॅटचा फेस लवकर क्लोज करण्याच्या नावामध्ये चेंडूला पाठवून दिलंय बॉर्डर लाईनच्या बाहेर. डायरेक्टली फलंदाज बाद. विशू दादाचा हटके काम, दादानी केलाय मार्केट जाम, दादानी केलाय मार्केट जाम, दादानी केलाय मार्केट जाम. आहे समाजसेवक त्याचे विचार ठाम. मार्केट जाम का नाही होणार त्याचं कारण आहे. नालासोपारा नगरीमध्ये पहिल्यांदा मॅन ऑफ द सिरीज साठी आपण बाईक बघतोय आणि ती बाईक ओराममध्ये सुद्धा झालेली नाहीये. ओराममध्ये ती बाईक येणं किंवा अंडरमध्ये येणं, शेवटी बाईक ठेवणं याच्यासाठी खूप मोठा जिगरा लागतो, खूप मोठं साहस लागतं आणि त्याच्यासाठी खूप मोठं मन मोठं लागतं आणि ते मोठं मन विशू गायकवाड यांच्याकडे आहे. म्हणूनच ही लंबोदर चषक या वर्षीची काहीशी खास आहे. जिग्नेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. संकेत समोर जिग्नेश. बॅटल खूप चांगले रंगेल. बॅटवरती प्रॉपर चेंडू येत नाहीये. क्षणार्धामध्ये होत्याचं नव्हतं व्हावं. बॅटवरती येणारे चेंडू बॅटपासून लांब पळावे अशी काहीशी स्थिती मैदानात बघायला मिळतीये. धावपलकरती धावा जर आपण पाहिलं तर 11 आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी या षटकामधील चांगलं थांबवलंय. दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडूला गलीमधून पाठवलं. प्रथम चेंडूवरती येतील तोपर्यंत 1-2 षटकं संपलीत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकरती धावा आहेत 12. 3 गड्यांच्या मोबदल्यात हुंडा वॉरियर्स तेजस सिलोनी या संघाच्या. ऋषी दादाचा रंजन दादाचा जीवलग यार हा दोघांचा, ऋषी दादाचा रंजन दादाचा जीवलग यार हा दोघांचा. आपल्या विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा, विशू गायकवाड थँक्यू मानाचा चषक आणि खूप मोठी अभिमानाची स्पर्धा. अभिमान आहे समस्त वसविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनला सुद्धा, कारण इतकं चांगलं आणि बहारदार आयोजन या नालासोपारा नगरीमध्ये भरवलंय विशू गायकवाड यांनी. अनिकेत मुळे नवीन गोलंदाजी मार्कवरती. शेवटच्या क्षणाला चेंडू टर्न होत असताना बॅटवरती आला, तोपर्यंत स्क्वेकट करत असताना एकदा धावून कंप्लीट केली गेली. नयन कालुष्टेवरती आता नजर असणार आहेत. खूप मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. ॲज अ ओपनर म्हणून त्यांनी सुद्धा या हंगामामध्ये प्रभावित केलंय. आता तो प्रभावी मारा बॅटिंगद्वारे त्यांना दाखवायचा आहे. ओहो वेगवान चेंडू येत असताना हाताना बाजूला काढलंय अजित निकम सरांच्या. म्हणजेच काय तर तो वाईट येतोय. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होईल. या धावा सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. बॅकफुटन खेळण्याचा प्रयत्न, रनआउट चिजनी. ओ ये क्या हुआ है. बॅट हवेमध्येच राहिली आणि त्यामुळे पंचांचं बोट हवेमध्ये जात असताना फलंदाज बाद घोषित केलंय. नयन कालुष्टेला मैदान सोडावं लागतंय. गॉन. लंबोदर चषकाचा गाजतय नाव, जिथे तिथे चर्चा गावो गाव, जिथे तिथे चर्चा गावो गाव, जिथे तिथे चर्चा गावो गाव.
तिथं चर्चा गावोगाव आहे. लंबोदर चषकाचं नाव तितकं मोठं झालंय आणि खरोखरच उत्कंठा सर्वांना लागून होती की ही स्पर्धा कधी आपल्या भेटीला येणार. भाऊ नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. भावेश म्हणजेच भाऊ आला आणि भाऊ आल्यानंतर त्याच्याकडून त्याची ती क्लास बॅटिंग कंगारूसाठी खेळत असताना ॲज अ ओपनर म्हणून भावेने खूप प्रभावित केलंय. जिग्नेशला सुद्धा धावफलकाला बिल्ड करणं चांगल्या प्रकारे येतं. त्यामुळे तेजसचा जो काय बॅटिंग लाईनअप आहे किंवा ती जी बॅटिंग ऑर्डर आहे ती इतकी मोठी आहे, त्याच्यामध्ये एवढी गहराई आहे, त्याला बघताना या 4 षटकामध्ये मोठ्या प्रमाणात धावा येऊ शकतात. तुर्तास 15 वरती 4 अशी सध्या स्थिती आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू अजून येणं शिल्लक आहेत. प्रेक्षकांना आकर्षित करणारी स्पर्धा आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. ओह, दोघांच्या मधून चेंडू निघून गेलाय. सीमारेखा पार. लंबोदर चौकार. लंबोदर चषकाचा गाजतय नाव. जिथे तिथे चर्चा गावो गाव. जिथे तिथे चर्चा गावो गाव. जिथे तिथे चर्चा गावो गाव. मुंबई शहरात त्यांचा प्रभाव. लाखो लोकांचा जमला जमाव. लाखो लोकांचा जमला जमाव. लाखो लोकांचा जमला जमाव. गावलोक जमला, आवाज घुमला. साऱ्या त्या रसिक जनांचा. चौकार आला आणि हा चेंडू कदाचित टोएज घेऊन गेला होता. म्हणजे बाउंड्री लाईनच्या बाहेर जायला असं दोघांना वाटलं होतं आणि शेवटच्या क्षणाला दोघांनी एकत्रित प्रयत्न केले आणि त्यामुळे एकमेकांसमोर कधी आले त्यांना कळलंच नाही. चौकार आला. 4 धाव्याने धावफलक वाढलंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न भाऊने केला. 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची शेवटची टोक घेतली आणि त्यानंतर 1 to go चा आपल्या अनोख्या शैलीमध्ये अजित निकम सरांनी इशारा दिलाय. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. बघूयात काय घडतंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अजून एक फलंदाज षटकाराच्या रूपाने बाद होतोय. गॉन. जिग्नेश डिपार्ट्स. पालघर जिल्ह्यात सोपारा नगरात चषक गाजतोय कोणाचा. पालघर जिल्ह्यात सोपारा नगरात चषक गाजतोय कोणाचा. आपल्या विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. थँक्यू डीजे. पहिली मॅच ज्यावेळेला झाली त्यावेळेला पहिल्याच चेंडूवरती संदीप सोनारचं बाद होणं निर्मल वॉरियर्सला थोडंसं त्रासदायक ठरलं, संकटाचं कारण ठरलं आणि त्यामुळे अपेक्षित धावा धावफलकात लगावल्या नव्हत्या. तुर्तास चौथ्या षटकाकडे जात असताना प्रथम गोलंदाजी मार्कवरती येतोय आणि 20 धावा धावफलकावरती आहेत. वीस धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात होंड वॉरियर्स. हो, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न अडलाय. ऋषीचा फ्लो बघितला तर चेंडूने त्याची करवड बदलली होती. हळूहळू अलॉंग दी कार्पेट चेंडू जात असताना त्या चेंडू गणिक ती दिशा बदलत होती आणि अशी बदलत असताना ऋषीचा स्टॅन्ड सुद्धा बदलला होता. असं असताना चौकारा जवळ जाणारा चेंडू वाढलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. ओहो, गोल्डीने फेकलाय चेंडूला. हे होणार आहे. खूप दिवस सी फॉर्मॅट खेळत असताना तुम्ही सर्कलमध्ये अचानक आलेले आहात आणि सर्कलमध्ये आल्यानंतर तुमचा थ्रो, तुमची उभं राहण्याची पद्धत, तुमच्या आजूबाजूचे गॅप्स, या सगळ्या गोष्टीचा परिणाम तुमच्या क्षेत्ररक्षणावरती होणार आहे. आता त्याला ऍडजस्ट किती लवकर तुम्ही करताय त्याच्यावरती तुमचं यश अपयश असणार आहे. चौथं षटक, निर्णायक षटक. वाईडची सांगता होती. अजून एक एक्स्ट्राच्या रूपाने धावफलकामध्ये ऍड होईल. 23 धावा धावफलक. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अनिकेत मुळेने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चांगलं बॅक केलं तिथे क्षेत्ररक्षकाने. तोपर्यंत सिंगल आली. 1 धाव धावफलकामध्ये ऍड होईल. आता 2 जे पराभूत संघ आहेत त्यांच्यामध्ये चर्चा चालू असणार आहे की नक्की काय स्ट्रॅटेजीने खेळायचं, काय प्लॅनिंगने मैदानात उतरायचं जेणेकरून आपल्याला चांगल्या धावफलकापर्यंत जाता येईल किंवा योग्य त्या धावांपर्यंत रोखता येईल. हो, डायरेक्ट हिट.
अभिनय चेंडूने चेंडूला फेकलं यष्ट्यांवरती, यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या आणि भाऊच्या खेळीचा अंत होत असताना फलंदाज बाद गॉन. थँक्यू डीजे. चोवीस 24 वरती धावफलक थांबले. नवीन फलंदाज करण पाटील मैदानाच्या दिशेने आला. लॉसन कोरिया त्यांच्या साथीने आहेत. बघा बॅटिंग ऑर्डर मध्ये खूप मोठी गहराई आहे. तो लाईनअप आहे तो खूप मोठा आहे, पण खेळपट्टीवरती उभं न राहणं त्यांच्या थोडं संगलट आल्यासारखं चित्र आहे. धावा तितक्याशा खराब नाही आहेत. रन बॉल इक्वेशन ज्यावेळेला असते त्यावेळेला खेळाडूंमध्ये वेगळी ऊर्जा येते. ज्यावेळेला ते पॉझिटिव्ह विचार करतात त्यावेळेला तो सकारात्मक विचाराने जर मैदानाच्या आतमध्ये पोहोचले. ओहो, यावेळेला इनसाइड आउट, चेंडू डायरेक्टली गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. लॉसन कोरिया डिपार्ट्स. या कोलीवाड्याची शान आई तुझं देऊला. थँक्यू. यानंतर होणारी मॅच निर्मल वॉरियर्स आणि JSM या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण टॉस करण्यासाठी यायचंय. 25 धावा धावफलकावरती 26 लक्ष ठेवले अष्टविनायक विरार या संघासमोर. ते होंडो वॉरियर्स तेजस एलेवन या संघाच्या माध्यमातून. आणि हे टार्गेट ठेवत असताना मागील मॅचची आणि आताची जर का त्या दोन्ही संघांचं जर का कंपॅरिझन आपण पाहिलं एकमेकाशी, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट दिसून येते की बॉलर्सनी खूप चांगली कामगिरी केली आहे. बॉलिंग युनिट खूप चांगल्या प्रकारे चाललंय. क्षेत्ररक्षकांनी त्यांना खूप चांगली साथ दिली आहे. आता बॅटर्स कशा प्रकारे खेळतायत आणि कशा प्रकारे धावा वाचवल्या जात आहेत यासाठी काळवेळ सांगणार आहे. चला लगेच दोन फलंदाज मैदानात दाखल व्हा. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. मयूर चला रुपेश जी या आपल्या सोबतचे नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. जिकडे निर्मल वॉरियर संघासमोर JSM बॉलिंग्स. टॉस जिंकला काय निर्णय? गोलंदाजी. खूप साऱ्या शुभेच्छा तुला सुद्धा. तर अहवाल असा आहे की टॉस जिंकला निर्मल वॉरियर संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले JSM बॉलिंग संघाला. हे एक मोठी मॅच आपल्या भेटीला त्या अगोदर घेऊन जाते सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, जिकडे बरेच सर जॉईन आहेत. थँक्यू. चला 26 धावांचा पाठलाग करायचा आहे. 26चा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आली आहे. एका बाजूला अनिकेत मुळे, दुसऱ्या बाजूला सौरभ वावाळ गोल्डी आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होतील हितेश भोईर. आता खूप दिवसानंतर हितेश भोईर यांना आपण मैदानात बघतोय. आणि असं असताना तेजस इलेव्हनची संपूर्ण साईट इथे उपस्थित आहे. आणि असं असताना बघूयात काय या 26चा पाठलाग होतोय की बचाव. अनिकेत मुळे सर्कलमध्ये खूप चांगला खेळ करतात. आपण VPL मध्ये पाहिलं. याच वेळेला नव्हे तर मागील 2 ते 3 हंगाम या खेळाडूने गाजवलेत आपल्या संघासाठी. आणि वसई विरार मधील काही यंगस्टर्स जे प्रगती करू पाहतायत, इच्छित आहेत, त्यांच्यामध्ये या खेळाडूचा उल्लेख केला तरी वावगं ठरणार नाही. असा खेळ त्याने दाखवलाय. सौरभ वावाळ गोल्डी याने सुद्धा प्रभावित केलंय. तुर्तास हितेश भोईर यांचा एक्सपिरियन्स, त्याला कशा प्रकारे ते फेस करतात हे पाहणं रोचक ठरणार आहे. हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिली आहे चेंडूला. एका धावेसाठी खेळलंय. शांत चित्ताचं वातावरण मैदानाच्या चारी बाजूने आहे. आणि विशेष कौतुक त्या लंबोदर बॉईजचं आहे, ज्यांनी या स्पर्धेला मोठं करण्यासाठी मागील काही दिवस, मागील काही महिने आपली ती मेहनत दाखवली.
ज्यांना ज्यांना जितका जितका वेळ मिळाला त्याने तो वेळ दिला. विशू गायकवाड यांच्या साथीनं प्रत्येकाचं जे काही योगदान आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच की काय ही लंबोदर चषकाची स्पर्धा जी आहे ती सर्वांच्या हृदयामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करून राहिली आहे. आणि वसई तालुक्याच्या काही नामांकित स्पर्धांमध्ये आपल्याला येताना दिसते. वसई विरारमधील सर्वात मोठं आयोजन म्हणजे सायबा प्रीमियर लीग, विरारमधील सर्वात होणारी मोठी स्पर्धा, तर दुसऱ्या बाजूला नालासोपाऱ्यामधील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून लंबोदर चषकला म्हणायला हरकत नाहीये. तुर्तास हितेश बोईर यांचा आज चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला. करवड बदलली, दिशा बदलली, परंतु दशा होण्यापासून वाचले नाहीयेत. चेंडू गेलाय सीमारेखा पार, येतोय चौकार. लंबोदर चषक 4 धावा. गाडी बंगला सगळं काही ज्याच्यापाशी असेल तो खरोखर चांगला मुलगा म्हणू शकतो. पण आता इथं तुम्ही जिंकत नाही तोपर्यंत गाडी भेटणार नाही. आणि ते आमच्या मयूरला आठवलं म्हणून मयूरने हे गाणं वाजवलं. कव्हर ड्राईव्हचा फटका, चेंडू गेला इनटू द गॅप, 4 रन्स, 1 मोर बाउंड्री. थँक्यू थँक्यू थँक्यू. आता शपथ घ्या नाहीतर काही घ्या. या गाडीपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला खूप मोठी मेहनत करावी लागणार आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहेत. आणि अनेक सारे हॉट फेवरेट संघ, हॉट फेवरेट खेळाडू आहेत. परंतु मागील काही स्पर्धांचा जर आलेख बघितला मयूर, वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांचा, तर कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही हे आपण मागील काही स्पर्धांमध्ये बघितलंय. तुर्तास मैदानाच्या दिशेने जाणार आहोत जिथे पहिलं षटक संपलं आणि 12 धावा धावपलकावरती लगावल्यात. आणि त्या 12 धावा लगावल्यानंतर येस पॉवर प्ले. पॉवर प्लेच्या 2 गोष्टी, एक तर मयूरचा बजर आणि दुसरा अजित निकम सरांचा तो हात. बघा या 2 गोष्टीने आकर्षित केलंय. मागील 2 मॅचेस मध्ये टायमर इज ऑन, टायमर ऑन आहे, त्यामुळे दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला तुमची षटकं कंप्लीट करावी लागणार आहेत. पहिला चेंडू येस खेळपट्टीच्या बाहेर जात असताना नो बॉलचा इशारा पंचांनी केला आणि त्यानंतर फ्री हिटचा सुद्धा इशारा दिलाय. हो रिव्हर्सचा अटेम्प्ट करंजच्या जवळून हाताला लागून चेंडू निघून गेला सीमारेखा पार. बॅकेट ऑफ पॉइंट रिजन मध्ये येतोय लंबोदर चौकार. थँक्यू डीजे. आता यावेळेला पॅडल स्वीप, काय जबरदस्त फटका आहे. पॉवर प्लेचा खरा वापर कसा करावा ते दाखवतोय सौरभ वावाल गोल्डी. आता 5 धावांची अजूनही गरज आहे. मॅच जवळ आणि दुसऱ्या षटकामध्ये संपवण्याचा काहीसा प्रयत्न केलाय. हो चेंडू बाउंड्री लाईनच्या काय डायरेक्टली बाहेर गेलाय का? पंच चेक केला जाणार आहे. झोल्या व बैसून झुलली आई, झोल्या व बैसून झुलली. वडाला बांधलाय फुलांचा झोला, त्यावर माऊली बसली. थँक्यू डीजे. बघा अगदी क्लोज होता, बाउंड्री लाईनच्या अगोदर की त्या डायरेक्टली. हो इट्स क्लोज, इट्स व्हेरी क्लोज. एकदा गंभीर यांना विनंती केली आपण या. बघा क्लिअर आहे तरी सुद्धा एकदा आम्ही पंचांशी चर्चा करणार आहोत.
येस, पंच निर्णय देतील. चेंडू सीमारे का पार, लंबोदर चौकार. लगातार 3 चौकार आणि 500 रुपयाचं बक्षीस विनोदजी लाटेजाव यांच्या माध्यमातून आहे ते मॅच संपल्यानंतर दिलं जाणार आहे. आता फक्त एका धावेची गरज आहे. JSM आणि निर्मल वॉरियर्स दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला फेकी केली जाते तोपर्यंत काय कंप्लीट. येस, इट्स अपील, मोठी अपील. गंभीर सिंगल कंप्लीट. मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम अष्टविनायक विरार या संघाने आणि पराभवाच्या छायेमध्ये जातोय होंडो वॉरियर्स तेजस 11 हा संघ. अष्टविनायक विरार वॉन बाय 10 विकेट. आपल्या विशू गायक दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. विशू गायक दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. थँक्यू डीजे. चला लवकर मैदानात दाखल व्हा दोन्ही टीम. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच आता झालेल्या मॅचचा 9 चेंडू 23 धावांची केळी करणारा सौरभ वावाळ गोल्डी ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच. मी विनंती करेल गोल्डी याला की आपण मंचावरती यायचंय. विशू दादाचा हटके काम, दादानी केलाय मार्केट जाम. दादानी केलाय मार्केट जाम. दादानी केलाय मार्केट जाम. आहे समाजसेवक त्याचे विचार ठाम, जो तो करतोय त्याला सलाम. स्क्रीनवाले दादा आपण कुठे असेल तर प्लीज मंचाजवळ या. ऋषी दादाचा रंजन. मी सचिनजी वागचोडे साहेबांना विनंती करेल की आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि त्याचबरोबरीनं ही जर्सी देण्यासाठी समोर यायचंय. स्वरूप आपण या. सौरभ वावाळ गोल्डी याचा गौरव केला जातोय मंचावरती हा मॅन ऑफ द मॅचचा खिताब देऊन. येस, फलंदाज पाठवा JSM बोलिंज. विनोदजी लाटे साहेबांकडून 500 रुपयाचं जे बक्षीस होतं ते सुद्धा दिलं जातं.